प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर हमीद, ज्यानं 4 चेंडू 4 लगातारचे विकेट पहिल्याच मॅच मध्ये प्रभावित करणार तो खेळ आपण पाहिला. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात जर अर्नाळकर साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी देऊन या ठिकाणी आपला गौरव केला जाईल. कोणी दिल्या जर्सी कोणी दिल्या? नगरसेवक निशाद सोरगे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे आकर्षित करणारे आपण जर्सी पाहतो आणि त्या जर्सी देऊन या ठिकाणी हमीदचा गौरव केला जातो. अतिशय चांगला खेळ हमीदचा आपण पाहिला. पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अर्नाळकर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते एक दानशूर व्यक्ती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय. बघा नो होता या अगोदरचा आणि 4 चेंडू 6 धावा धाफाकावर येतात. 2 सलामीवर बॅटर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एकीकडे संकेतला आपण पाहतोय, संकेत मेहर आणि त्यांच्या सोबतीनं विनीत पाटील आहे. मनगटाच्या सहाय्यानं खेळला गेला हा फटका सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना घरच्या मैदानामध्ये आज डीसीसी नवापूरचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये बारुंडा माऊली फुलपाडा नगरीतील तो संघ. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धाफकावर येत असताना चांगली सुरुवात ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सहा मध्ये 8 धावा धाफकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. साई गोलंदाजी मार्कवर समोर विनीत आहे. पुन्हा एकदा पंचांचं एक हात हवेत आहे, अर्थातच नो+1. 10 धावा तब्बल धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत डीसीसी संघाची आपल्याला पाहायला मिळतं. 2 खेळाडू विचार विनिमय कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे आणि त्या बळावर आतापर्यंत चांगल्या धावा येणारा चेंडू फ्री हिटचा आहे आणि त्याला वळण देणाऱ्या चेंडूला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 11 धावा हे आतापर्यंत धाफकावर आहेत. नो अर्थातच अतिरिक्त धाव धाफकामध्ये पुन्हा येत असताना पुन्हा एकदा ती फ्री हिटची संधी आहे. त्या फ्री हिटच्या संधीचं सोनं केलं जातंय की ह्यावर आता नजर आहे आणि 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार. बघा
बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. थँक्यू. लगातारचा दुसरा. विनीत मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. आखोट टप्प्याचा चेंडू आहे. प्रेशर आहे, तणाव आहे आणि दबावामध्ये म्हटलं जाताना कुछ लोक निखरते तो कुछ लोक बिखरते. येथून कोण निखरणार कोण बिखरणार. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट्स आहे. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना काय सुरुवात आहे राव. डीसीसी नवापूर संघ आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ आपण पाहतोय. फेकीत ती नेकी नाहीये. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये कंप्लीट केली जाते. ट्वेंटी 22 धावा धाफकावर येत असताना 2 पंचांना म्हटलंय. चांगली सुरुवात. येथून येणाऱ्या त्या धावा आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची डोकेदुखी आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि त्या कारणास्तव आता ती अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना साई आहे. आज चांगला खेळ आतापर्यंत ती फ्लाइंग स्टार्ट डीसीसी नवापूर संघाची मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 24 धावा हे आतापर्यंत धाफकावर येत आहेत. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 25 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धाफकावर आतापर्यंत 25 आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या सोबतीनं डिझेमॅन अर्थातच नवापूर गावचे सुपुत्र धीरज गिराणे यांना देखील आपण आज ऐकतोय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज येतोय. आता सूरजला खऱ्या अर्थानं त्या धावेंना रोखावं लागेल. धाव येथून रोखली जाईल का की ज्या धावा खोऱ्याने अगदी धावफकावर येतात तोच पाठलाग आतापर्यंत खऱ्या अर्थानं मैदानामध्ये. संकेत वैयक्तिक 5 धाव्यांवर खेळतोय. दुसरीकडून विनीत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 16 धाव्यांची खेळी. यावेळेला अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू परंतु तितक्याच चांगल्यारित्या फील्ड केला जातोय. 26 धावा धाफकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अंडरआर्म क्रिकेट इतकं प्रगत का झालंय तर नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून खेळता येणारा खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. म्हणजे म्हटलं जातं ना की लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले ये सारे बंदे क्रिकेट के दीवाने हैं. आणि हाच खेळ म्हटलं जातं. कोणाला EMIचं टेन्शन, कोणाला नोकरीचं, कोणाला धंद्याचं, प्रत्येकाला टेन्शन आहे. परंतु आम्हाला क्रिकेट खेळायचंय. क्रिकेट आम्हाला पाहायचंय आणि ह्या खेळाचे खरं तर आम्ही दिवाने आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये इंडिया का त्रिवार अर्थातच IPL प्रत्येक गोष्टीचा आनंद. प्रत्येक गोष्टी खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या आम्हाला आवडतात. क्रिकेट विषयी आम्हाला चर्चा करायला आवडतो आणि हाच क्रिकेटचा खेळ आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग थाटामाटात उत्साहात विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ते नवापूर नगरीमध्ये पार पडत असताना आपण पाहतोय. 28 धावा धाफकावर येत असताना यावेळी पंच पुन्हा एकदा म्हणतायत चेंडू हा आउटसाइड टॉप स्टम्पचा मारा. 29 धावा धाफकावर 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. टॅपच्या साईने खेळण्याचा तो प्रयत्न. धावचीची संधी फेकीत पुन्हा एकदा ती नेकी नाहीये. सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. 30 धावा आतापर्यंत धाफकावर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा संकेत फेम मध्ये आहे. पंचांकडे दात. पंचांना म्हटलंय नॉट आउट अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. विवेक सर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे पंच विरार क्रिकेट असोसिएशन मधील स्पेशलिस्ट
आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं त्यांचं एक वेगळं अधिराज्य आपण पाहतोय. दुसरीकडून गौतम पाटील एक चांगले खेळाडू आणि नक्कीच ती माहिती पोचू इच्छितोय. विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये आता पहिला बायकर मॅन कोण असणार, तर त्या खेळाडूचं नाव गौतम पाटील. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 31 धावा धापकावर. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू हाताळण्यासाठी आता राज येतोय. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हारवावं देखील लागतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला हे मात्र सिद्ध करावं लागतंय. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये हे स्पर्धा आपण पाहत असताना येथून दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं ती संधी असणार आहे. परंतु पहिला विजयी कोण आणि ह्यावर प्रत्येकाच्या त्या नजरा आहेत. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 32 धावा धाफकावर येत आहेत. अर्नाळकर साहेब खऱ्या अर्थानं ते बिझी शेड्यूल आहे, त्या कारणास्तव आज आपल्यातून रजा घेणार आहेत. परंतु उद्याच्या दिवसामध्ये साहेबांना पुन्हा आपण एकदा त्या मैदानाला ह्या स्पर्धेला भेट देत असताना नक्कीच पाहणार आहोत. वेलकम आपल्या मुलाचं खऱ्या अर्थानं अर्नाळकर साहेब, आपण वेळ काढून ह्या स्पर्धेला आपण भेट दिलीत. आज संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आपलं धन्यवाद. 2 चेंडूंचा खेळ आहे. 34 धावा. ओके, मैदानामध्ये बॉल हवा होता. विवेक सर असं नाही, पाहुणे होते त्या कारणास्तव आमचं लक्ष नव्हतं. 34 34 धावा धापकावर. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. 34 आहेत. एक मिनिट. 34 आहेत. एक मिनिट. 33 आहेत. बघा बारोंडा माऊली, आम्ही आमच्यासाठी तुम्ही देखील सेम आहेत, ते देखील सेम आहेत. चुकी ही माणसाकडूनच घडते. 33 आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफक 34. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असणारे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावांचा पाठलाग धाफकावर ठेवला जातो, किती धावांचं टार्गेट धाफकावर बनवलं जातं, ह्या साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय केला जाईल. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना ती कॅल्क्युलेशन क्रिकेट, किती धावा ह्या धाफकावर बनवल्या जातील. आतापर्यंत 35 धावा धाफकावर आहेत. आखो टप्प्याचा चेंडू यावेळेला पाहायला निहाळला, सोडून दिला, परंतु पंचांना म्हटलंय हा फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडून धाफकावर 35 आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूवर किती धावा धाफकावर बनवल्या जातील. डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू. शेवट गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 39 धावा धाफकावर. येणारे 24 मध्ये 40चा पाठलाग ह्या धाफकावर करायचा आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. यस, थँक्यू. डोकरा देवाचा जागर मांडला आणि खऱ्या अर्थानं मे महिन्यात होणारी दरवर्षी ती बुद्ध पौर्णिमा, आणि बुद्ध पौर्णिमेला आमचं संपूर्णतः नवापूर नगरीचं आराध्य दैवत नवापूर गावाचं
ग्रामदैवत नवापूर गावाचं कुळदैवत, स्वागताला दत्त दिगंबर आहे. माझ्या गावावर कृपा व दृष्टी ठेवतो संकट मोचक. माझ्या गावाचं कुलदैवत अर्थातच डोकरादेव महाराज. नाद मृदुंगाचा भक्तिभाव पांडुरंगाचा, गावावर कृपा व दृष्टी ठेवतोय आमचं लक्ष्मी नारायण. अनेक आगरी कोळी संस्कृती आणि संपूर्णतः नवापूर म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं नवापूर नगरीकडे पाहिलं जातं. आणि ह्या नवापूर नगरीमध्ये हा अंडरम क्रिकेटचा थाट येणारे 4 दिवस खऱ्या अर्थानं नवापूर नगरीतील काठेपाडा आणि ह्या काठेपाड्यामध्ये क्रिकेटमय वातावरण आहे. ही जणू काही क्रिकेटची येणारी यात्रा, ही क्रिकेटची येणारी जत्रा आहे की काय. आणि त्या प्रकारचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा एक आनंद आहे. आणि हा क्रिकेटचा तो सोहळा अंडरम क्रिकेट. अंडरम क्रिकेट आम्हाला आवडतंय. अंडरम क्रिकेटचे आम्ही दिवाने आहोत. येणारे 24-24 मध्ये 40चा पाठलाग करायचा आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद. स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हा देखील अशक्य नसतोय. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय ना, हा खेळ खरं तर बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाते भाई वही है लेकिन सुकून भी उसे में मिलता है जिसका नाम है क्रिकेट. आणि हाच तो खेळ अतिरिक्त धावा धापकावर येत असताना यावेळेला डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. यस, थँक्यू. अतिरिक्त बाउन्स आणि त्याला डिफेन्स मोडमध्ये खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू होतोय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर येत असताना यश तांडेल आहे. क्या बात, ते काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. अफलातून सीमारेखा पार, चौकार. प्रकारची सुरुवात आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय इशित आहे. अफलातून सुरुवात आहे. टॅपच्या सायने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. येणारा तो निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं प्रेशर देणारा असणार आहे. 40चा पाठलाग पहिल्या 4 मध्ये 10 धावा धापकावर येत असताना अपकमिंग यंगस्टर यश तांडेल गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मधून 11 धावा धापकावर येत आहेत. 1 टू गो. डीसीसी नवापूर अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये बारोंडा माऊली फुलपाडा नगरीतील तो संघ. आखूट टप्प्याचा चेंडू आखूट टप्प्याला यावेळेला विवेक सर चेंडू कुठे आलाय हे बघा. आमचं कॉम बॉक्स भरपूर पाठी आहे, त्या कारणास्तव आम्हाला तितकीशी क्लिअर माहिती आमच्यापर्यंत येत नाही. डायरेक्टली बाहेर होता. अर्थात फ्री हिट आहे. 12 धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. फ्री हिटचा चेंडू होता, त्या कारणास्तव पुन्हा एकदा ती संधी असणार आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. ऐकूयात डीजेला. यस, थँक्यू. बघा, आयोजकांच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. डगआउट मध्ये फक्त रजिस्टर खेळाडू असणार आहेत. अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर यायचं. दोन्ही संघांना महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर. दुसरं षटक तन्मय वैती संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार, संघाचा सर्वे सर्वा तन्मय.
बघा डीसीसी आपण पाहिलं तर तन्मय वैती असेल, तन्मय मेहर असतील, मेहर मोरे असतील, ही नावं सातत्यानं आपण पाहतो आणि ह्या ज्युनियर खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट हे खेळाडू आपण सातत्यानं पाहिलेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या तितकाच संकेत मेहर, ज्याच्या बॅटमधून आपण चांगला खेळ पाहिला, यावेळेला चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षण सातत्यानं महत्वाचं असतं. क्रिकेटचा खेळ आपण पाहायला गेलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये गरजेचं यावेळेला विनीत फेम मध्ये येतोय. 2 सलामीवर बॅटर होते आणि लगातार 2 चेंडू त्यांच्या जवळ जात असताना आपण पाहायला मिळतात. 13 धावा धापक्यावर येत असताना दुसरं षटक तन्मयीनं त्या धावेंना रोख लगावलंय. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या खोऱ्यानं धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकात तन्मय आणि त्या खेळाडूंना त्या धावेंना रोख लगावण्यात आतापर्यंत यश मिळतंय. येतोय चेंडू यावेळेला विवेक सर, चौकार. यस, थँक्यू. टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, स्वयं आहे, थोडासा फंबल, परंतु त्यानंतर गडी बाद आहे. पहिला येतोय डगआउटच्या दिशेनं अक्षय. बडी मछली जाल में फसी है, स्वस्त्यात यावेळेला अक्षयच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. विवेक सर, ऍक्च्युली प्रॉब्लेम भरपूर पाठी आहे, त्या कारणास्तव खेळ नाही दिसून येते. डिझेला पण आम्हाला देखील नाही दिसून येते. बघा ही इनिंग झाल्यानंतर आपण, ही मॅच झाल्यानंतर आपण ती टेक्निकल टीमला संपूर्ण आता पुढे नेतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 17 धावा धापक्यावर असणार आहेत. या मॅचला आम्ही डीजेला डायरेक्टली थांबवतोय. दिरू आपण थांबायचं, खेळाडूंना डिस्टर्ब होतं, त्या कारणास्तव स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. तन्मय वैती, काय षटक हाताळलं जात आहे. दुसरं षटक बघा, पहिल्या षटकामध्ये धावा अगदी खोऱ्यानं आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या धाव्यांना रोख लगावत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धापक्यावर. दुसरं षटक फक्त आणि फक्त 5 धाव्यांचं आहे. आता येणारे 12 चेंडू 23 धावा, 12 मध्ये 23, 23 धावा धापक्यावर बनवायचे. तिसरा षटक मार्गस्थ आहे, ज्याच्या बॅटमधून धावा अगदी खोऱ्यानं धापक्यावर आल्या होत्या. तो खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, विनीत पाटील. बघा सिंगल कंप्लीट आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ सिंगल धाव धापक्यामध्ये येत असताना 18 धावा धापक्यावर आहेत. 10 मध्ये 22 धावा धापक्यावर बनवायचे. तिथून अटॅकिंग खेळ करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. विनीत आहे गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. विजयाचा शंख फुकणारा येतोय हा चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय, चांगला फील्ड केला होता, परंतु त्यानंतर 22 धावा आतापर्यंत धापक्यावर येत असताना लोअर फुलटचा चेंडू यावेळेला येतोय डायरेक्टली. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडीबाद. दुसरा डगआउटच्या दिशेनं. बघा खेळाडूंसाठी आलेले क्रीडा प्रेक्षक, क्रिकेट लवर, आपल्यासाठी महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं, रस्त्यावर ज्या गाड्या आहेत कृपया करून आपण पार्किंग झोन मध्ये लावायच्या आहेत. मंदिराच्या समोर भरपूर जागा आहे, आमच्या मंचाच्या बरोबर पाठी, तेथे आपण त्या गाड्या लावायच्या, जेणेकरून पर्यटकांना येणाऱ्या
कोणत्याही प्रकारची अड अडचण येणार नाही याची काळजी घ्या. आयोजकांसाठी कोणत्याही प्रकारची अड अडचण येणार नाही याची काळजी घ्या. खेळाडूंसाठी महत्वाची सूचना, मॅचच्या दिशेने 22 धावा धाफकावर येत असताना यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा. स्वतः कर्णधार सुमित आता स्ट्राईक एंडला आहे. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा चुकी घडली जाते यावेळेला आणि चुकीचं रूपांतर येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. फेजर होता. 27 आहेत विवेक सर, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. वेगवान गतीचा मारा, सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धाफकावर 28 येतात, अर्थातच 40चा तो पाठलाग आहे. येणारे 6 चेंडू धाफकावर आपण खऱ्या अर्थानं आता पाहायला गेलं तर 6 मध्ये 12 धावा धाफकावर बनवायचे. 6 चेंडू 12 धावा धाफकावर बनवायचे असताना कोणाच्या हातामध्ये आता चेंडू दिला जाईल तो विचार विनिमय केला जातोय. डिफिकल्ट टास्क आहे खऱ्या अर्थानं आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय. फेजर गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 चेंडू 12 धावांची गरज असताना 40चा पाठलाग करायचा आणि त्या 40चा पाठलाग करत असताना लक्ष दे ना कॉमेंट्रीवर यार. 6 मध्ये 12 धावा धाफकावर बनवायचे. सुमित आहे दुसरीकडून आपण इशितला पाहतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा चांगल्या खोऱ्यानं धाफकावर येत आहेत. परंतु मित्रांनो म्हटलं जातं ना की संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येथून कोणता संघ या 40चा पाठलाग करतोय, या यशस्वी 40 धावांचा पाठलाग केला जाईल का? परंतु यावेळेला अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धाव, आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आता मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. 5 मध्ये 10 धावांची गरज असताना यावेळेला वेदांतला आपण पाहतोय चांगल्यारीत्या फील्ड आहे, कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. यावेळेला बारुंडा माऊलीचा संघ एखादा चौकार पाहतोय, परंतु दुसरीकडून त्या चौकारांना रोखायचंय. रोखलं जाईल का टोकलं जाईल? सुमित या खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता, परंतु वेदांना स्वतःला झोकून दिलंय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळ स्वतःला सांगा की शर्यत ही अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 3 मध्ये 8 धावांची गरज असताना यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार, पार, चौकार. मैदानामध्ये खेळ आहे. 40चा पाठलाग आणि त्या 40चा पाठलाग करत असताना आता 2 मध्ये 4 धावांची गरज आहे. फेजरच्या समोर ते डिफिकल्ट टास्क आहे. फेजरच्या समोर आतापर्यंत ज्या खेळाडूंना वैयक्तिक 16 धावांची खेळ केले तो इशित पुन्हा एकदा समोर उभा आहे. अगदी पहाडासारखं उभा आहे, आत्मविश्वासानं उभा आहे. परंतु फेजरला 4 धावांना रोखायचंय. 40चा पाठलाग आहे. 40चा पाठलाग करत असताना यावेळेला नो आहे. नो अर्थातच ती चुकी मैदानामध्ये घडली जाते. नोवर येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. टेक्निकल टीमची मदत. पंचांना चॅलेंज केलं गेलंय. 40चा जवळ पाठलाग होता आणि त्या 40चा पाठलाग करत असताना ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आता आपण पाहू शकतोय विश नेटवर्क, दूध का दूध, पाणी का पाणी आणि क्लीन अँड नीट क्वालिटी सातत्यानं विशचं एक वेगळा ओळख आहे. बघा नो आहे, अर्थातच ती अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आता 2 मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा धाफकावर बनवायचे. 40चा जवळ पाठलाग होता आणि त्या 40चा पाठलाग करत असताना आतापर्यंत यशस्वी पाठलाग इशितच्या बॅटमधून आपण पाहिला. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल
आहे अर्थातच. आता 1 मध्ये 2 धावांची गरज आहे. एक चेंडू 2 धावा धापकावर बनवायचे आहेत. कालच्या दिवसातील तो सामना आठवतोय. 211चा जवळजवळ पाठलाग होता, परंतु 2 चेंडू 2 धावांची गरज असताना वन ऑफ द ग्रेट बॅट्समन, ग्रेट फिनिशर डेव्हिड मिलर स्ट्राईक एंडला उभा होता. क्रिकेटचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. अशाच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 1 मध्ये 2 धावांची गरज असताना सामना फिनिश. सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम डीसीसी नवापूर. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ 1 धावेने विजयी आहे. अफलातून खेळ खऱ्या अर्थानं बारोंडा माऊली संघ आपल्यासाठी देखील अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये आपण दाखवलात. हार्डलक टीम, परंतु पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. बघा, 2 विनर संघ, 2 विनर संघातून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर विनीत, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 22 धावींची अफलातून खेळी.